समाजानं वाळीत टाकलं. कित्येकदा आत्महत्येचा विचार मनात आला, पण ती हरली नाही. लढत राहिली, झुंजत राहिली, या व्यवस्थेशी लढत राहिली आणि स्वतःबरोबरच कित्येकांचा आधार बनून गेली. आज अशाच एका कर्तृत्ववान ताईची आपण ओळख करून घेणार आहोत, जिच्या जिद्दीपुढं परिस्थितीने सुद्धा हार मानली. ही गोष्ट आहे एका HIV बाधित ताईची आणि तिच्या संघर्षाची. सुषमाताई या मूळच्या कर्नाटकातील, पण सध्या त्या करवीर तालुक्यातील दऱ्याचं वडगाव इथं वास्तव्यास आहेत. ज्या आजारात माणूस खचून जातो, आपलं सर्वस्व गमावून बसतो, त्याच आयुष्यात सुषमा बटकडली ताई या कित्येकांचा आदर्श बनून राहिलेल्या आहेत. नुकताच शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. त्यात त्यांनी MSW म्हणजेच मास्टर ऑफ सोशल वर्कची मास्टर डिग्री मिळवली आहे. लग्न झालं तेव्हा त्या फक्त 10वी शिकल्या होत्या. गोष्ट तशी साधी आहे, पण ज्या संघर्षातून त्यांनी या यशाला गवसणी घातली आहे त्याला तोड नाही. 2000 साली सुषमाताईंचं लग्न झालं, संसाराला सुरुवात झाली. या वेलीवर आता फुलं उमलतील आणि आपलं आयुष्य या फुलांच्या सुगंधानं दरवळून जाईल असं वाटत असताना त्यांच्या आयुष्यात गडद काळोख पसरला. लग्नानंतर काही वर्षातच त्यांना कळलं की आपल्याला HIV आहे. पतीकडून मिळालेला हा शाप त्यांनी नशिबाचा भाग म्हणून स्वीकारला. ही माहिती गावभर पसरली. त्यानंतर ना कुणी जवळ केलं, ना कुणी साधी विचारपूस केली. अशा बिकट परिस्थितीत सुद्धा त्यांनी पतीची साथ सोडली नाही. दिवस रात्र त्यांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतलं. मात्र 2009 मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं आणि या जगात सुषमाताई एकट्या पडल्या. त्यांच्या पतींना स्मशानभूमीत घेऊन जाण्याइतकी सुद्धा माणुसकी शिल्लक उरली नव्हती. ही बोचरी खंत आजही त्यांच्या मनात सलत आहे. ते मला समाजाकडून किंवा इतर लोकांच्याकडून आलेलं होतं की HIV हा संसर्गजन्य आजार नाही आहे, पण त्यावेळेला खूप त्रास झाला. मग 2009 साली ज्यावेळेला मिस्टर मयत झाले त्यावेळेला पण खूप त्रास झाला की घरच्यांनी किंवा इतर लोकांनी त्यांच्या ज्या प्रेतासोबत जे हे हाल झालं ते बघितल्यानंतर ठरवलं की नाही, आपण ह्याच क्षेत्रात आता काम करायचं पुढं जाऊन आणि आपलं उर्वरित आयुष्य आहे हे ह्या HIV पॉझिटिव्ह लोकांच्यासाठी काम करायचं. अशा समाजाचे कटू घोट पचवत कसं बसं जगणाऱ्या सुषमाताईंना समाजाच्या कठोर वागणुकीचे चटके बसतच होते. वाटत होतं की समाज पुढं समजावून घेईल, कारण हा आजार संसर्गजन्य नाही आणि फक्त लैंगिक संबंधातूनच नव्हे तर इतर गोष्टींमुळे सुद्धा होऊ शकतो. मग रक्त चढवणं, एकमेकांना तीच सुई वापरणं, टॅटू काढणं, अशा कितीतरी गोष्टी आहेत. पण समाजाला हे शहाणपण कोण शिकवेल? एकट्या पडलेल्या सुषमाताईंचं अश्रू पुसणारं देखील आता कोणी उरलं नाही. ना गाव, ना नातेवाईक, ना समाज. सारं काही परक झालं होतं. आता त्यांना या अंधारातून बाहेर पडण्यासाठी स्वयंप्रकाशित झालं पाहिजे हे त्यांनी ओळखलं होतं. ताईंनी लढण्याचा निर्धार केला, पण बोथट झालेल्या जाणीवा आणि असंवेदनशील मन असणारी समाजव्यवस्था पुन्हा पुन्हा त्यांच्या समोर आव्हानं उभा करत होती. त्यांना पुन्हा पुन्हा दुःखाच्या खाईत लोटत होती. त्यांनी अनेकदा जीवन संपवून टाकावं असा विचार सुद्धा केला. पण जीव देण्यापेक्षा माझ्यासारख्याच खचलेल्या जीवांचा आधार बनावं असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी 2010 साली कर्नाटकातील गाव सोडलं आणि त्या कोल्हापुरात आल्या. इथं पण कुणाची साथ नव्हती, पण हार मानली नाही. लढणं हे आपल्या नशिबी आहे, कारण तेवढं बळ आपल्याला दिलंय या विचारानं त्या लढत गेल्या. समाजाचा वाईट अनुभव पाठीशी होताच. यातूनच त्यांनी HIV बाधितांसाठी 2011 मध्ये जाणीव फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली. विशेष म्हणजे ही कोल्हापूर जिल्ह्यातील अशा प्रकारची पहिलीच संस्था ठरली आहे. पुढं त्यांच्यासारख्याच भगिनी एकत्र येत गेल्या आणि सुषमाताई अनेकांच्या आधारवड बनल्या. या सगळ्यासाठी पहिली गरज होती ती हाताला काम आणि राहायला निवाऱ्याची. यासाठी त्यांनी आपले सगळे दागिने विकून
दऱ्याचं वडगाव इथं 4 गुंठे जागा विकत घेतली. आणि 18 वर्षावरच्या मुली होत्या त्या की त्यांना शिकायची इच्छा आहे, पण आई वडील नसल्यामुळं त्यांना खूप त्रास होत होता. मग आम्ही भाड्याच्या घरातच राहत होतो, तिथेच आम्ही त्यांना ठेवून घेऊन आतापर्यंत केलं. मग पुढं जाऊन भाड्याच्या घरात पण आम्हाला त्रास व्हायचा की ज्या वेळेला समजायचं की यांना HIV झालेला आहे आणि अशी अनेक लोक यांच्या इथं का राहायला वगैरे येतात असं, मग प्रत्येक वेळेला आम्हाला घर बदलावं पण लागायचं. मग त्यातून दऱ्याच्या वडगावला जागा घ्यायची असं ठरवली. मग दऱ्याच्या वडगावला थोडी आम्हाला जागा पसंत पडली, जेणेकरून गावाच्या बाहेर आहे आणि निवांत ठिकाणी चांगलं निसर्गाच्या ह्याच्यामध्ये महिलांना राहण्यासाठी बरं होईल. पण जागा घ्यायची म्हटलं तर आमच्याकडे पैसे नव्हते. मग शासनाकडे पण आम्ही जाग्यासाठी मागणी केली, पण काय मदत मिळालीच नाही. मग जे काय आमचे थोडेफार दागिने होते ते आम्ही विकून स्वतःची 4 गुंठे जागा घेतलेली आहे. जागा घेतली, पण त्यावर घर कसं बांधायचं, कारण काहीच पैसे शिल्लक राहिले नाहीत. अशा वेळी एक देवमाणूस त्यांच्या मदतीला धावला आणि त्यांच्या माहेर प्रतिज्ञा या घराची स्वप्नपूर्ती झाली. या जागेवर आज जी इमारत उभा राहिली आहे त्याच्यासाठी प्रशांत जोशी यांनी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या माध्यमातून लाईव्ह फेसबुक गाण्यांच्या मैफिली करून लोकवर्गणीतून हा निधी उपलब्ध करून दिला. मैफिली सुरू केल्यानंतर आपण रसिकांना आवाहन करत गेलो की सुषमाताईंचं एक 350-400 स्क्वेअर फुटाचं घर बांधायचं आहे आणि त्याला तुम्ही ऐच्छिक शुल्क पाठवा, आम्ही गाणी सादर करतो. मग साधारणपणे माझ्या अंदाजानं 665 मैफिली आम्ही केल्या आणि त्याच्यातनं रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यांनी शुल्क पाठवलं. काही जणांनी थेट आर्थिक मदत पण केली आणि त्या माध्यमातून शेवटी हे एक माहेर प्रतिज्ञा नावाचं त्यांचं हक्काचं ठिकाण उभं राहिलं की इथून त्यांना कधीच कोणी बाहेर पडू शकणार नाही. आज सुषमाताई या जागेत फळभाजी आणि पालेभाजीची गरजेपुरती शेती सुद्धा करतात. हे असलं तरी HIV बाधितांप्रती समाजाची आणि सरकारची जी संवेदना असणं गरजेचं आहे किंवा मदतीची जी गरज आहे ती मात्र मिळताना कुठंच दिसत नाही. सध्या फक्त कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 10,000हून अधिक महिला आणि तितकेच पुरुष HIV बाधित आहेत. यामध्ये 2,000हून अधिक लहान मुलामुलींचा समावेश आहे. या सर्वांना जिल्ह्यात औषधं देण्यासाठी शहरात 4 तर संपूर्ण जिल्ह्यात 20 केंद्रांची व्यवस्था आहे. हे सोडलं तर बाकी यांना कुणीच वाली नाही. त्यामुळं काही जण समोर येऊन सर्वांना सांगून त्याच्याशी लढतात, तर काही जण या आजारापुढं हार मानून मृत्यूला कवटाळतात. त्या आपल्या परीनं या सगळ्यांना जी काही मदत लागेल ती करण्याचा प्रयत्न करतायत. अनेकांना त्यांनी पुन्हा लढण्याचं आणि जगण्याचं बळ दिलंय. आजवरच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. यासह अनेक राज्य आणि राष्ट्रीय परिषदात सहभागी होत त्यांनी आपल्या समुदायाचं प्रतिनिधित्व करून माणूस म्हणून सन्मानानं जगण्याचा अधिकार असल्याचं मत मांडलंय. या सगळ्यासाठी मात्र नक्कीच मदतीची अपेक्षा असते. सध्या काही प्रमाणात समाजातून सुषमाताईंचे हात बळकट करण्यासाठी मदत येतेय. अशीच मदत करून योगदान देणारे विकास मोणे यांनी इतरांनीही पुढे यावं अशी भावना व्यक्त केली आहे. आणि मग आम्ही झोकून देऊन जे काही मदत करता येईल ती करतो. समाजात आता मी नाशिकला असल्यामुळे प्रशांतदादांनाच मदत करता येते असं नाही. मी तिथे माझ्याजवळ जे कोणी आहेत त्यांना मदत करतो, जे कोणी गरजवंत दिसतील त्यांना मदत करतो. आणि हळूहळू ती आता सवय लागली आम्हाला. आणि अशी सवय जर समाजातल्या सगळ्याच घटकांना लागली तर ती खूप चांगली राहील, खूप उपयोगाची आहे. मी जनरली असं बघितलंय की ही सवय अत्यंत गरीब जी लोक आहेत, ज्यांच्याकडे स्वतःला एक वेळचं खायची पण ददात आहे, अशी व्यक्ती मात्र लोकांना जाऊन मदत करते. त्यातला अर्धा घास ती दुसऱ्याला देते. मात्र श्रीमंत व्यक्ती हे करत नाहीत आणि त्यांनी हे करायला पाहिजे. सध्या सुषमाताईंकडं मदतीसाठी येणाऱ्या HIV बाधितांच्या तुलनेत बऱ्याच गोष्टींचा अभाव आहे. यासाठी त्यांनी आणखी एक स्वप्न पाहिलंय. याच जागेवर आणखी भव्य हॉल बांधण्याचं त्यांनी नियोजन केलंय, ज्या ठिकाणी स्वयंरोजगाराबरोबरच राहण्याचीही व्यवस्था होईल. यासाठी अर्थातच प्रशांत जोशी हे प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेतच.
पण समाजानं सुद्धा उत्तरदायित्व समजून समाजापासून वेगळ्या पडलेल्या या भगिनींना पुन्हा एकदा मूळ प्रवाहात आणण्यासाठी आणि सन्मानानं जगण्यासाठी सढळ हातानं मदत करणं गरजेचं आहे. लक्ष्मीपुरीमधील रिलायन्स मॉलच्या पाठीमागं महानगरपालिकेच्या गाळ्यात सुषमाताई यांचं जाणीव फाउंडेशनचं कार्यालय असून या ठिकाणी ही मदत जमा करू शकता असं आवाहन सुषमाताई यांनी केलंय. कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर.